हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे शेजवान सॉस। तर इथे मी मिरची घेतलेली आहे 50 ग्रॅम, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि नंतर 1 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायची तशीच, आणि नंतर 10 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घ्यायची। उकळून घेऊन थंड करून मिक्सरला बारीक करायची। गरम मिरची मिक्सरमध्ये नाही घालायची, नाहीतर मिक्सर तुमचा उडूनच जाईल। ठीक आहे, तर थंड करून मिरची बारीक करून घ्यायची मिक्सरला, त्याच्यानंतर अशी गाळून घ्यायची। तुम्हाला जर गाळायची नसेल तर तुम्ही नाही गाळली तरी चालेल, कारण त्याच्यामधलं जे बीचं प्रमाण असतं ना ते जास्त असतं, ते बी पूर्ण निघून जातं। त्याच्यासाठी मिरची बारीक करून गाळून घ्यायची। कंटिन्यू चमच्याने हलवत राहिल्याने पूर्ण जो आपल्या मिरचीचा जो सॉस आहे तो पूर्ण खाली येतो आणि बी वरतीच राहून जातं। एकदम मार्केट स्टाईल, म्हणजेच आपल्याला जी चायनीजच्या शॉपमध्ये शेजवान चटणी खायला भेटते सेम तशीच टेस्ट लागते। तर तुम्ही घरी पण ट्राय करू शकता। हे बघा किती बी राहिलेलं आहे, पण त्या बियामध्ये पण अजून चटणीचं प्रमाण आपल्याला आहे। पण त्याच्यासाठी आपण काय करायचं, 2-3 चमचे पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आणि नंतर मिक्स करायचं, मग राहिलेली चटणी पण आपली निघून येते। आता इथं मी कढई घेतली आहे, गॅस चालू केला आहे आणि कढईमध्ये तेल टाकणार आहे। 4 ते 5 चमचे। तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण पण ठेवू शकता, कमी तेल पाहिजे असेल कमी यूज करू शकता। सनफ्लॉवर तेल यूज करायचे आणि तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट, गरम तेल होऊन द्यायचं आणि नंतर ॲड करायचं, थंड तेलामध्ये नाही ॲड करायचं। तर अद्रक लसूण पेस्टची जो कलर आहे तो गोल्डन, थोडंसं गोल्डन येईपर्यंत हलवत राहायचं आणि नंतर आपण जे त्याच्यामध्ये सोया सॉस आणि विनेगर 2-2 टेबलस्पून ॲड करायचं आणि त्याच्यानंतर आपली जी चटणी आहे मिक्सरला बारीक करून घेतलेली ती ॲड करायची। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। परफेक्ट रेसिपी आहे आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। ठीक आहे, तर आपल्या तेलामध्ये अद्रक लसूण गोल्डन ब्राऊन झालेला आहे। तर आपण इथे घेणार आहे डार्क सोया सॉस। डार्क सोया सॉस 2 टेबलस्पून किंवा 2 चमचे, जे आपण घरी यूज करतो ते 2 चमचे घेतले तरी चालेल। आणि तेवढंच विनेगर पण घ्यायचे। ठीक आहे, आणि जो मिरचीचा तिखटपणा आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर। तर कॉर्नफ्लॉवर किती घ्यायचं एवढ्या चटणीसाठी, जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर थोडं कमी घ्या। मी इथं 4 चमचे घेतलेले आहेत छोटे, पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता त्याच्या गाठी जर आपण डायरेक्ट चटणीमध्ये टाकलं तर त्याच्या गाठी बनतील, म्हणून नॉर्मल पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण जी ही चटणी आता टाकली ना याच्यामध्ये आपण थोडीशी चटणी तेलामध्ये आणि सोया सॉस विनेगर याच्यामध्ये हलवत राहायचं 1-2-3 मिनटं। त्याच्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं, की जेणेकरून त्याने आपली टेस्ट पण चांगली लागते आणि जास्त एकदम जे तिखट लागणार ना तेवढं तिखट नाही लागणार। हाफ टेबलस्पून अजिनोमोटो घ्यायचे। अजिनोमोटोला काही लोक टेस्टिंग पावडर बोलतात, अजून काय माहीत नाही, पण हे 2 नावं मला माहिती आहेत, अजिनोमोटो आणि टेस्टिंग पावडर। त्याची हाफ टेबलस्पून घेतलेला आहे मी इथं अजिनोमोटो। 10 रुपयाचा पण आज दुकानामध्ये भेटून जातो। 10 रुपयाचा तेवढा मी आणलाय, तेवढा तो
10 रुपयाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या टेस्टप्रमाणे मीठ घालायचे. ते खारट नाही करायचं, कारण एकदम तिखट आहे त्याच्यामुळे तेवढं मीठ तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घालायचं. कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं. मी थोडं जास्त यूज करते. ठीक आहे. कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि हलवून ते चटणीमध्ये टाकायचं. तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करायला विसरू नका. आपलं रेडी झालेलं आहे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला मिक्स 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 करायचे सर्व. कॉर्नफ्लॉवर म्हणजे जे मका असतो, मक्याचं पीठ असतं, त्याला बोलतात कॉर्नफ्लॉवर. पूर्ण मिक्स करून घ्यायचे. आणि रेसिपीसाठी काय काय लागतं त्याचे सर्व लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता किती प्रमाण लागतं आणि किती मिरचीसाठी किती प्रमाण लागतं. मी 50 ग्रॅम मिरचीची चटणी बनवलेली आहे, त्याचं प्रमाण मी तिथं दिलेलं आहे. तिथे जाऊन नक्की चेक करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर तर नक्कीच करा रेसिपी आवडली असेल तर. अशाच नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब करा. ठीक आहे. जो कॉर्नफ्लॉवर आपण यूज केला ना, त्यामुळे आपली चटणी थिक होते. थिक म्हणजे घट्ट होते. तर अशा प्रकारे आपला चायनीजची जी चटणी आहे ती झालेली आहे रेडी.